नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजतायत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार नाही. न्यायमूर्ती नितीन बोरकर काही कारणास्तव अनुपस्थित असल्यामुळे आजचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ईडीच्या सोमवारी पुन्हा तातडीच्या सुनावणीसाठी ईडी प्रयत्न करणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे आज ईडीकडून जी मागणी करण्यात आलेली होती तातडीची सुनावणी घेण्याची, मात्र ती होऊ शकत नाहीये. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. प्रशांत, ईडीनं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर आज जी काही तातडीची सुनावणी होणार होती संजय राऊतांच्या जामिनाबद्दल, त्याबद्दल काय? श्वेता, संजय राऊत यांना ज्यावेळेस पीएमएलए कोर्टानं जामीन मंजूर केला होता 9 नोव्हेंबरला, त्याच वेळेस खरं तर ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती हा जामीन रद्द करावा किंवा याला स्थगिती मिळावी म्हणून. पण त्यावेळेस सुद्धा उच्च न्यायालयानं जी भूमिका घेतली होती तातडीची सुनावणी घ्यायला नकार दिला होता. आता तब्बल 2 महिन्यानंतर म्हणजे की सोमवारी 9 जानेवारीला पुन्हा एकदा ईडी तातडीच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयामध्ये आग्रह धरणार आहे. न्यायमूर्ती देशपांडे यांनी जो संजय राऊत यांना जामीन अर्ज मंजूर करताना आदेश दिला होता तो केंद्रीय तपास यंत्रणांचे अक्षरशः लक्तर काढणारे, वाभारे काढणारा होता. यामुळे ईडीसाठी संजय राऊत यांचा जामीन रद्द करणं, त्यांना मिळालेला जामीन रद्द करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सोमवारी 9 जानेवारीला नेमकं उच्च न्यायालय काय भूमिका घेतं हे महत्वाचं ठरणार आहे. श्वेता. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. यानंतर मोठी बातमी येते. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्यानंतर आता महापौर पदाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. आज महापौर पदाची निवडणूक होत असताना भाजप आणि आम आदमी पक्षाच्या दरम्यान जोरदार शाब्दिक वाद झाले आणि त्यामुळे दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात जोरदार गदारोळ निर्माण झालाय. काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन आम आदमी पक्षाला रोखण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप आम आदमी पार्टीनं केला. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात शाब्दिक वाद निर्माण झाल्यानंतर धक्काबुक्की देखील झाली आणि ही सगळी दृश्य दिल्लीच्या महानगरपालिकेतली. इथे कसा गोंधळ उडालाय. भाजप आणि आम आदमी पक्षाचे हे नगरसेवक आणि त्यांच्यामध्ये जुंपलेली दिसते. मोठ्याने घोषणाबाजी सुद्धा रेटारेटी दिसते. गोंधळ उडालाय. घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली आणि वाद निर्माण झालाय. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्यानंतर आता महापौर पदाच्या मुद्द्यावरून हा वाद झालेला आहे. महापौर पदाची निवडणूक होत असतानाच भाजप आणि आम आदमी पक्षादरम्यान जोरदार शाब्दिक वाद झाले. ही सगळी तणावपूर्ण स्थिती महानगरपालिकेतली दिल्लीच्या. आणि थेट जाऊया दिल्लीमधून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, महापौर पदाची निवडणूक होत असताना काय गोंधळ उडालाय? दिल्ली महानगरपालिका आटोपल्यानंतर आता महापौर पदाच्या वाद निर्माण झालेला आहे. आज महापौर पदाची निवडणूक होत आहे. दिल्लीतील सिव्हिक सेंटर हे जे आहे तिथे दिल्ली महानगरपालिकेचं कार्यालय आहे, तिथे सभागृह आहे, तिथेच ही निवडणूक होत आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये आम आदमी पक्षाने आरोप लगावला की काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने हातमिळवणी केली आहे आणि स्थायी समितीच्या सदस्यांच्या मुद्द्यावरून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि याच प्रकारे त्यांची नावं उपराज्यपालाकडे पाठवलेली आहे. आणि या मुद्द्यावरून जोरदार सभागृहात वादंग निर्माण झालं आहे. धक्काबुक्की देखील झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचं वातावरण सध्या दिल्लीच्या सिव्हिक सेंटरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं, मात्र निवडणुका झाल्या दिल्ली महानगरपालिकेच्या आणि त्यानंतर महापौर पदाची निवडणूक म्हटल्यानंतर आता भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे आणि त्यासोबत आम आदमी पक्षाकडून काय घोषणाबाजी काय केली जाते तिथे? आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे जे सदस्य आहेत ते एकमेकाच्या विरोधात नारेबाजी करत आहे आणि सोबतच जर बघितलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे सर्वात प्रथम शपथ घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं मनोनीत सदस्यांची शपथ घ्यायची आवश्यकता आहे, जे 10 सदस्य उपराज्यपालांच्या वतीने नेमण्यात आलेले आहे, त्यामध्ये अनेक प्रकारे या प्रकारे घोटाळा झाला अशा प्रकारचा आरोप खास करून आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आहे. त्याच्याच मुद्द्यावर जोरदार सभागृहात म्हणजे खास करून दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गदारोळ सुरू आहे आणि या 25 वर्षामध्ये पहिल्यांदा असं सदस्यांच्या शपथविधी दरम्यान गोंधळ झाला असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे आणि याचमुळे जोरदार वाद सध्या या सभागृहात सुरू आहे.
प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दिल्ली महानगरपालिकेतली ही दृश्य आपण पाहतोय. अतिशय मोठा गोंधळ उडालाय. तिथे महापौर पदाच्या निवडणुकीत दरम्यान भाजप विरुद्ध आम आदमी पक्ष असा हा राडा. पुढची बातमी, जॉन्सन अँड जॉन्सन बेबी